गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव वसुतमदेवं कंसचाणूरमर्दनं देवकी परिमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। या कुन्देन्दुतुषारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या शोकपद्मासना या ब्रह्मज्योतिशङ्करा प्रोदिदेवी सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। आयन मंत विराजिए कथा करुमति अनुसार प्रेम सहित गति धरु पधारिए पवन कुमार। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। मनोजय मारुत तुल्य वेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजयं वानरयुक्तमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चरितम रघुनाथ शतकोटि प्रविस्तरम् एक एकाक्षरं पुंसा महापातक नाशनम्। चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने थोडी प्रबल आणि ज्यांनी जीवनाची पराकाष्ठा केलेली साध्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर ज्यांनी जगासाठी वाटचाल चालू ठेवली अशी साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि आपल्या स्वतःच्या भाग्याने आणि सुरुवात केलेला हा आणि अखंड हरिनाम आणि या ठिकाणी आपण अजन्म तत्व भगवान शिवजींचं चरित्र श्रवण करणार आहोत।
कोणत्या निमित्ताने तर परमहंस आणि या ठिकाणी बाल योगी आणि बाळा म्हणजे गाठोडे आणि यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त जन्म उत्सव या सोहळ्यानिमित्त आणि या शिवमहापुराण कथेचं नियोजन केलं गेलं वाढदिवस नाही म्हणायचा बाबा वाढदिवस आपला होत असतो त्यांचं काय म्हणसाल तुम्ही आता त्यांचा जन्म उत्सव संतांची देवाची जयंती म्हटल्या जातात जे महापुरुष असतात ना महामानव त्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या आणि विधी विधी मुक्तही आहे नंतरचा विषय जीवन मुक्त आहे देहामध्ये असून सुद्धा देह तादात्म्य नसणे याला काय म्हणतात जगद्गुरु तुकोबारायांनी अशा भक्तांचं वर्णन केलं भक्त ऐसे जाला जे देही या अगरबत्त्या काढून घ्या अगरबत्त्या काढायला भक्त ऐसे जाला जे देही ऐसे गेले आशा पास निवारोनी गेले आशा पास निवारोनी विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा गेले आशा पास निवारोनी गेले आशा पास निवारोनी विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा आणि भक्त ऐसे जाना जेही ज्यांना देह तादात्म्य नाही यांना परत एक दिलं जाते अवलिया ज्यांच्या लीलांचं अवलोकनच केलं जातं संत जे करतात ते लीला आहे देव जे करतात ते लीला आहे आणि जीव जे करतो ना ते क्रिया आहे आणि क्रिया आणि लीला मध्ये फरक और या अवली संतांच्या लीला जेवढ्या वर्णन केलं तेवढ्या थोड्या आणि अशा अवली बाबांच्या जन्म उत्सवानिमित्त या ठिकाणी शिव महापुराण कथेचं आणि नियोजन आहे आणि हे अवलिया संत जे असतात ना हे शिव स्वरूप असतात ऐका चांगला हे काय असतात शिव स्वरूप असतात जसं शिवजींच्या बाबतीमध्ये चिंतन केलं जातं की अजन्म तत्व आहे त्यांना जन्म नाही आणि मरण सुद्धा नाही तसं या अवलिया संतांचं असतं त्यांची कोणती वासना शिल्लक राहत नाही जन्म वासनेमुळे ना जन्म घेणे लागे वासनेच्या किंवा जलभरताचं चरित्र सुद्धा भागवत गीतेमध्ये तुम्ही श्रवण केलेलं आहे जलभरत राजा हरणी गेला झाला तो घातला वासने पण यांची कोणती वासना शिल्लक राहत नाही
काही देतात आणि जसं आकाश सर्वीकडे असून उदास असते ना तसे संत असतात म्हणून यांना जन्म नाही आणि यांना आणि त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त योग्य कथेचं नियोजन आमचे परमार्थ प्रेमी आमचे परम मित्र शाहीर आणि अरुण गुरुजी यांनी सुंदर या ठिकाणी तुमच्या दर्शनाचा योग सहकार्य सर्व ग्रामस्थांचे आहे, सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि अकोल्याला कथा घेतली होती जिन्नी 40 क्वार्टर त्या ठिकाणी गजानन महाराज संस्थान तिथेही मोठी कथा झाली होती आमची जवळजवळ 3-3.5 लाख रुपयाचा निस्ता मंडप होता अकोला तेव्हा गुरुजींची भेट झाली होती गुरुजींनी त्यांच्या उमरीमध्ये नियोजन केलं होतं शिव महापुराणाचं आणि तेव्हाच मला सांगितलं गेल्या वर्षी कीर्तनाची सेवा सुद्धा दिली होती आताही आपली कथा झाल्यानंतर परत अवलिया बाबांची कथा आहे परमहंस श्री संत आणि राजू बाबा अकोले राजू बाबांची कथा अकोल्याची सुद्धा आमच्याकडे सेवा आहे तसेच वजेगावला आणि रामचंद्र बाबा यांची सुद्धा सेवा आम्ही केलेली आहे आणि 20 वर्षापासून दसऱ्याची सेवा दसऱ्याचा सोहळा श्री संत गजानन महाराजांचा दसऱ्याचा सोहळा 20 वर्षापासून सेवा माझ्याकडे म्हणजे सांगतो कशा करता अवलिया संतांची सेवा करायला भाग्य लागते आणि या अवलिया संतांची मला सेवा मिळाली निमित्त तुम्ही मला फार आनंद सत्य तर रोजचे हजारो पब्लिक असते आमच्या कथेला जिथं गुरुजी राहतात त्याच ठिकाणी 5000 रुद्राक्ष कमी पडले होते शिवपुराणामध्ये रुद्राभिषेक केला होता त्यावेळी रुद्राक्ष वाटायला 5000 रुद्राक्ष कमी पडले होते कार्यकर्त्यांची धावपळ झाली होती एवढी पब्लिक जास्त लांब नाही जिथं गुरुजी राहतात गाव जरी लहान असेल आपलं पण सर्वांची इच्छा होती या ठिकाणी आपण पूर्ण 7 दिवस बाबांचा आणि सोहळा या ठिकाणी साजरा करायचा 6 दिवस कथा श्रवण करायची आणि 7व्या दिवशी गाला आणि जो सोहळा होतो बाबांचा दिंडी सोहळा महाप्रसाद असा आनंद घ्यायचा आणि हा आनंद घेण्यासाठी भाग्यवंत माणूस पाहिजे कारण भजन कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी माणूस काहीतरी एकदम श्रीमंत पाहिजे अशा भागला चांगला त्याच्यासाठी कसा पाहिजे भाग्यवंत पाहिजे भाग्यवंता घरी भजन त्याची वाट पाहे आणि सुंदर या ठिकाणी नियोजन आहे पहिला दिवस आहे आता पाहू कसं असं या ठिकाणी प्रतिसाद भेटतो आज थोडं उशीर बी झाला उद्या थोडी लवकर कथा सुरू होईल आणि महिला मंडळींना स्वयंपाकही करावा लागतो सर्वांना वाढून द्यावं लागते नंतर तुमच्या महिला मंडळीच्या वर्षावर सप्ते असते साऊंड सिस्टीम वाले दादा सुद्धा खूप सुंदर साऊंड आहे आपल्या जवळच जिथून आपण आलो आणि सप्ताहाच्या आधी बोलणंही झालं होतं फोनवरती माझ्याशी बोलली ती कसं लागेल काय लागेल सर्व आहे तुम्ही सांगू जा काही कमी पडलं तर आपण गोपाल कृष्ण भगवान आणि शिव महापुराण कथा श्रवण केल्यानंतर मनातील इच्छा पूर्ण आता जे तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ना ते पूर्ण होणार अशी शिव कथा पण भाव ठेवून श्रवण करा आज अशी एक संकल्पना करा मनामध्ये आणि भोलेनाथ आपली इच्छा पूर्ण केल्याशिवाय हे काम आपलं झालं पाहिजे असं मनामध्ये विचार करा तुम्ही नक्कीच भोलेनाथ पूर्ण केल्याशिवाय
भोलेनाथाची सेवा, भोलेनाथाची कथा वाया जात नाही. फार भोळं दैवत आहे. त्वरित प्रसन्न होणार दैवत जर कोणतं असेल तर भोलेनाथ. एकदम भोळा आहे. किती भोळा आहे? भोळ्यांचा चक्रवर्ती आहे. शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती. दयाची माय माझी, दयाची माझी, वाजवत बसी बनाव, वाजवत बसी बनाव, वाजवत बसी बनाव. दयाची पायल माझे भोलेनाथ एवढा भोळा दैवत आहे. शिवा भोळा, किस्ता भोळा नाही हो, भोळ्यांचा चक्रवर्ती एकदम भोळा आहे. जे मागितलं ते देणार. पुढे चरित्र येणार आहे. एक मन आहे ना, एक लोटा जल. इकडे माहिती आहे तुम्हाला, एक लोटा जल समस्या का लय भोळा दैवत आहे. भोलेनाथांना जल कसं अर्पण करावं ते पाहणार आहोत आपण. त्यामध्ये बेलपत्र व्हायचं आहे भोलेनाथांना, पण कसं व्हायचं, कुठं व्हायचं ते पाहायचं. त्यामध्ये कुंकू व्हायचंय, त्याच्यामध्ये हळद आणतात काही, पण कुठं टाकायचं तेही सुंदर आहे. अक्षता कुठं टाकायचं, गळतीचं तीर्थ घेऊन काही कारण आहे. हे सर्व कारण आपण पाहणार. आणि कोणत्या ज्योतिर्लिंगाची भक्ती केल्यानंतर, कोणत्या ज्योतिर्लिंगाचं स्मरण केल्यानंतर कोणत्या गोष्टीची प्राप्ती होते, काही इच्छा पूर्ण होते, हे संपूर्ण आपण पाहणार. फक्त तुमचं सहकार्य चांगलं राहू द्या. हा, वेळेवर यायचं झालं का? आणि तुमचं सहकार्य असतं की आमचं बी लक्ष येणार. पहिला दिवस आहे तरी बरोबर. आता नाही वाटले तर चालतील, पण याच्यात कमी नको व्हा. उद्यापासून एकदम आनंद घ्या, घेण्यावर आहे ना. माझी भाषा कळून राहिली ना तुम्हाला. भाषेचा फरक होतो एखाद्या वेळेला. आमची खानदेशची भाषा आहे ना, तुमची भाषा वेगळी, आमची भाषा वेगळी. भाषेचा फरक होतो थोडा. एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो. आणि कीर्तन झाल्यानंतर मग आता आराम करायचा. त्या घरमालक ताईला आम्ही विचारलं, म्हणलं ताई उशाला आहे का काही? आता ती उशाला काही म्हटल्यानंतर ताई तिकडनं बोलली, आहे ना महाराज एक मुलगा मुलगी. म्हणलं मुलगा मुलगी. ताई म्हणलं उशाला विचारलं, म्हणे हो ना महाराज. मुलगा जातो 7वीत, मुलगा जाते 12वीत. म्हणलं झोपा रे भाऊ, काही मिळली दिसून राहिला. तेवढ्यामध्ये आम्ही अंग टाकलं, मोठी गट्टी घेऊन आली ना मावशी. म्हणे 12 उस्त्या घ्या ना. हेच बनव. भाषेचा फरक होतो. म्हणजे एक दिवस भाषा तुम्हाला 1-2 दिवस आमची भाषा कळणार नाही की नाही. काही शब्द समजून घ्यायचे. आणि या ठिकाणी सर्व जाणकार आहेत. वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आमची जरी भाषा तुम्हाला व्यवस्थित घडली नाही, समजा भाषेचा फरक असल्यामुळे, पण संतांचे जे वचन आहे ते कोणाला कळत नाही.
कथा कुणाला कळत नाही, कथेतील आणि संतांचे वचन जे आहेत ना हे प्रत्येकाला कळतातच, त्याची शंका नाही। संतांनी आपल्याला कळेल या भाषेमध्येच ग्रंथ केले, संस्कृत भाषा कळत नाही तर एकदम सोपही करून दिला आपल्याकरता, बरं का। असो आणि असे भोलेनाथांचं चरित्र आपण या ठिकाणी पाहत असताना 5 प्रकारचे शिवलिंग आहेत। किती प्रकारचे? 5 प्रकारचे शिवलिंग आहेत। एक आहे स्वयंभू शिवलिंग, एक आहे प्रतिष्ठित शिवलिंग, एक आहे चर शिवलिंग, एक आहे बिंदू शिवलिंग आणि एक आहे गुरु शिवलिंग। स्वयंभू शिवलिंग त्याला म्हणतात। काही ठिकाणी खोदकाम चालू असताना तिथं जर ते शिवलिंग जर मिळालं याला काय म्हणतात? स्वयंभू। नाही घडविला आणि नाही स्वयंभू शिवलिंग। या स्वयंभू शिवलिंगाची जर आपण भक्ती केली ना तर त्या ठिकाणी आयुष्य सुद्धा वाढतं। आधी मंदिराचं काम झालं आणि मंदिराचं काम झाल्यानंतर मग त्या ठिकाणी आपण शिवलिंग आणलं, ओंकारेश्वर म्हणा कुठून आणल्यानंतर आता त्या ठिकाणी त्या शिवलिंगाची बघा प्राण प्रतिष्ठा केल्या जाते, त्याला म्हणतात प्रतिष्ठित शिवलिंग। आपल्याला जर धनाची प्राप्ती करायची असेल, धन म्हणजे जमिनीत खोदेल ते धन नाही, आपल्या जीवनामध्ये जर लक्ष्मीचा क्षय होऊ नये असं वाटत असेल, काही लोक म्हणतात महाराज खूप पैसा आहे तो पण टिकतच नाही घरामध्ये। एखाद्याच्या घरामध्ये पितृदोषही असेल तरी अशा गोष्टी घडतात। भोलेनाथाची कृपा झाल्यानंतर या गोष्टी सर्व सुरळीत व्हायला लागतात घरामध्ये, त्यांच्या हाती सर्व सूत्र असो आणि ते सुद्धा मनातील इच्छा पूर्ण होते। एखाद्याला ज्ञान प्राप्ती करायची असेल तर त्या ज्ञान प्राप्ती ज्याची इच्छा आहे ज्ञान व्हायला पाहिजे त्याने बिंदू शिवलिंगाचं पूजन करावं। प्रतिमा त्यामध्ये चर शिवलिंग आहे, आपण जिथं जातो तिथं सोबत पूजेमध्ये। आणि एक आहे गुरु शिवलिंग। गुरु शिवलिंग म्हणजे आपल्या गुरुचा म्हणजे संतांच्या उजव्या पायाचा अंगुष्ठा, हे सुद्धा शिवलिंग आहे, म्हणून अंगुष्ठ्याचं पूजन करावं लागतं। आपण अष्टगंध म्हणा कुंकू म्हणा लावतो ना पूजनामध्ये, पुष्प अंगुष्ठ्यावरती, ते काय शिवलिंग आहे, गुरु शिवलिंग। असे 5 प्रकारचे शिवलिंग आहे। आणि एक वाङ्मय मूर्ती म्हणजे शिव महापुराण। हे जे वाङ्मय मूर्ती आहे ना आपल्या समोर, हे साक्षात आणि भोलेनाथच आहे। जसं भागवत कथा म्हणजे ग्रंथ नव्या श्रीकृष्ण आपण म्हणतो ना, तसं साधारण ग्रंथ नाही, साक्षात भोलेनाथ आहे आपल्या समोर। आणि शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी अधिकार लागतो, त्याला अधिकारी माणूस पाहिजे। अनअधिकारी जर असेल तर तो कथेचा अधिकारी बिलकुल नाही, अधिकारी लागतो त्याला, अधिकारी। देवता सुद्धा अधिकारी नाही कथेच्या। आपण भाग्यवान आहे की आपल्याला तो अधिकार मिळालेला आहे। देवतांना सुद्धा वाटतं की आपण जावं मुसरवाडीला कथा ऐकावी, पण त्यांना मानव देह मिळत नाही। ज्यांना मानव देह मिळाला त्यांनी अनाठाई खर्च केल्याशिवाय मानव देह मिळणं एवढं सोपं नाही। ते भारतात मिळणं भरतखंडी नरदेह प्राप्ती नियतम परम भाग्याची संपत्ती म्हटली। आपण भाग्यवान आहे, मानव देहामध्ये आलो आणि कथा कीर्तनाची आवड सुद्धा आहे। तर हे इच्छा तर देवांना आहे, पण त्यांना मिळत नाही ना, हा देह मिळत नाही। लोकीचा हा देह, लोकीचा
धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आणि हे लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय धन्य आम्ही जन्मा आलो दासवी डोबाचे धन। हे सर्व कीर्तनकार कथाकार आहेत बरं काही, हे कीर्तनकार कथाकार आलेले ते सर्व अर्धा सप्ताह इथंच होतो समजा तुमचा, माझं कीर्तन धरून यांचे 3 केले की झाला अर्धा सप्ताह कीर्तन बरं काही कीर्तनकार भागवतकार आहे। आणि हे लोकीचा हा देव इच्छिता ती पाय त्यांना मिळत नाही, मानव देव आपल्याला मिळत, कथाही श्रवण करतोय पण आनंदाची गोष्ट 88,000 ऋषी एकत्रित आणि 88,000 ऋषी एकत्रित आणि यज्ञ करतात। आणि यज्ञ करत असताना मनामध्ये त्यांनी विचार केला की आपण यज्ञ करतो, पण यज्ञ करत असताना कदाचित अभिमान होईल, दंभ होईल, कारण ज्ञानोबांनी सुद्धा हरिपाठामध्ये सांगितलेलं योग याग विधी येणे नोहे वायाची उपाधी दंभ धर्म। यज्ञ करायचे आहे, यज्ञ करू नये अशातला भाग नाही, पण यज्ञामध्ये कथा कीर्तन हे असावं, कारण यज्ञच केला काही उपयोग, जर नामचिंतन नसेल तर काय उपयोग। नाही तीर्थाला गेलो आपण, त्रिवेणी संगमावर गेलो, कुठेही गेलो असेल, एवढंच नाही, ज्ञानोबारायचं म्हणतात कुंभमेळ्याला गेला असेल, बाजू काय सांगावं, गंगा यमुना सरस्वती त्या संगमावरती गेलो असेल, इंद्रायणाला गेलो असेल, आपण पंढरपूरला इंद्रायण गेलो असेल, चंद्रभागेमध्ये स्नान केलं असेल, प्रत्येक तीर्थाला आपण फिरलो असेल, जे आपल्याला माहिती नाही अशा तीर्थाला आपण गेलो असेल, पण तिथं गेल्यानंतर जर नामचिंतन केलं नसेल तर त्याचा काही उपयोग। नाना तीर्थ नाना तीर्थ हरि नाही तरी चित्त नाही तरी हरि 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 आणि त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। म्हणून आपण यज्ञ असेल, योग केले असतील, इतर कोणतेही साधना केले असेल, पण कथेचा आनंद घेतला नाही, नामचिंतन नाही, काही उपयोग नाही। कलियुगामध्ये सोपं साधन आहे हो नामचिंतन, कथा, हे कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी
ते त्रिवेणी संगम म्हणजे आज घुसरवाडीमध्ये कथेच्या ठिकाणी कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम असा संगम आहे या ठिकाणी घेतला तर लय आनंद आहे हो. काही लोक संसारामध्ये आनंद सुद्धा नाही घेत संसारात असून आणि आनंद घेता येतो ना हा असोनी संसारी संसार सोडायची गरज नाही कुठं जायची गरज नाही कमी करायची गरज नाही आणि आनंद म्हणजे भगवान परमात्मा सुख म्हणजे भगवान परमात्मा समाधान सुद्धा इथंच मिळणार आहे. अट्टेशाचा ऋषीने विचार केला की आपण यज्ञ करतो ना त्या ठिकाणी कथाही झाली पाहिजे कथेचा आनंद घेतला गेला पाहिजे आणि कथेचा आनंद जर घ्यायचा असेल तर त्याच्या करता संगतीची गरज बिनु सत्संग बिनु सत्संग न होई राम कृपा बिनु सुलभ ते सोई राम कृपा बिनु सुलभ ते सोई तरहु सुदर्शन राम 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 हे राम राम आणि तेवढ्यामध्ये सुतजींचं आगमन आणि सुतजींचं आगमन झाल्यानंतर 88,000 ऋषींच्या वतीने शौनकांनी प्रश्न केले की महाराज आतापर्यंत आम्ही कथा भरपूर श्रवण केल्या पण आज तुमच्या मुखातून आम्हाला भोलेनाथांचं चरित्र शिव कथा अजन्म तत्व भोलेनाथांचं चरित्र आणि श्रवण करण्याची कृपा करून आम्हाला ते चरित्र भोलेनाथाची कृपा झाल्यानंतर कुणाचा उद्धार झाला ते सांगा भोलेनाथाने कोण्या भक्तांचा उद्धार केला ते सांगा भोलेनाथाने कोणत्या दैत्याचा वध केला ते सांगा आणि भोलेनाथाच्या कृपेने तरी माणूस सुद्धा धनवान झाला हे चरित्र सांगा आणि आतुर झाले आमचे का ते रसायन आमच्या कानामध्ये टाका आणि असो सुतांनी कथा सांगायला सुरुवात 88,000 की भोलेनाथाची कथा अशी आहे जीवाचं कल्याण करणार संसारामध्ये तापलेल्या प्रत्येक जीवाला सुख शांती प्राप्त करून देणारी म्हणजे शिव जन्म मरणाचं रहाट काळ संपवायचं असेल तर त्याच्याकरता साधन म्हणजे शिव कथा या लोकांपासून परलोकापर्यंत पूर्ण प्रश्नांची उत्तर देणारी म्हणजे शिव अहो किती पापी असू द्या तुम्ही दुराचारी असू द्या त्याचा उद्धार करणारी म्हणजे शिव आणि कथा सांगायला सुरुवात एक देवराज आणि देवराज कथा सांगायला सुरुवात केली की कीर्तनाचं नगर
आणि किरातांच्या नगरामध्ये एक देवराज आहे, तो महापापी, खूप पाप केलं त्याने जीवनात. पण जेव्हा देह सोडायची वेळ आली त्याच्या कानावरती शिवकथा पडली. जीवन पापी होती, पण असा पापी जीवात्मा पण मरता मरता कानावरती शिवकथा आली त्याच्या, तर त्याला शिव लोकांमध्ये जागा दिली. कसाही जरी पापी असेल ना, त्याचा उद्धार करते ही कथा. पुढील कथा सांगायला सुरुवात. एक बिंदुक नावाचा ब्राह्मण आणि बिंदुक नावाचा ब्राह्मण आहे. तो ब्राह्मण आहे, सर्व पाप केली त्याने, कारण भक्ती नाही त्याच्या जीवनामध्ये. ब्राह्मण कुळामध्ये फक्त त्याचा जन्म झालेला होता, बाकीचं जीवन जर म्हटलं तर दुराचारी जीवन. संतांनी ते वर्णन केलं. ब्राह्मण तरी असेल, अभक्त ब्राह्मण जळू त्याचे तोंड, 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 अभक्त ब्राह्मण ब्राह्मण तरी असेल, अभक्त आहे तो भक्त नाही. रावण सुद्धा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला होता. रावणाचा बाप ब्राह्मण कुळामध्ये, आई होती दैत्य कुळात. म्हणून राक्षस नसतानाही राक्षस प्रवृत्तीचा झाला, त्याला कारण आहे तोही ब्राह्मण होता. आणि या बिंदुकाने काय बाष्कल नावाच्या नगरामध्ये बिंदुकाचा जन्म झाला. सर्व वाईट गुण होते त्याच्यात. ज्याला कळेल त्याला कळेल, नाही कळलं तर माझा नाईलाज आहे, सर्व बिंदू नाही सांगता येणार. पण व्यभिचारी जीवन होतं. धनवान होता, पण वाईट ठिकाणी धन खर्च करायचं. काही वाईट स्त्रियांच्या जवळ जाऊन त्याने धनाचा नाश केला. त्याची पत्नी सुंदर आहे, तिचं नाव चंचुला. पत्नी सुंदर आहे आणि चंचुलाला त्याने सांगितलं, आता माझ्याजवळ धन राहिलं नाही, मला धन आणून. चंचुलाने सांगितलं, मी कुठून धन आणून देणार. त्यावेळेला त्याने सांगितलं, तू काही कर पण मला धन आणून, ते मला व्यभिचारामध्ये खर्च कर. चंचुलाने सुद्धा दुसऱ्याकडून धन आणायला सुरुवात. बाकीचं बिंदू सांगत नाही, जाणकार श्रोते ते त्याला द्यायचे, मग तो व्यभिचारामध्ये खर्च करायचा. पर्याय काय नाही. त्याचं तर काही पाप झालंच होतं, पण हिचं सुद्धा काही पाप व्हायला सुरुवात. दोघांचे पाप, भरपूर पाप झालं. शिगेला पाप आला दोघांचा. आणि ज्या वेळेला बिंदुकाचा मृत्यू झाला, मृत्यू झाल्यानंतर पिशाच झाला. वडवड भटकायला लागला. ते विंध्याचल पर्वतावर त्याला सद्गती मिळाली नाही. काय कारण? पापाची एवढं केलं. पापाचे प्रकार आहेत. काही पाप आहे, वाचिक पाप आहे, मानसिक पाप आहे. वाचिक पाप वाणीने होते, काही पाप ध्याने होते, आणि मानसिक पाप मनाने होते. दुसऱ्याचं वाईट चिंतन जे मन करत ना, ते पापच करत.
माणसाचं मन विठ्ठल झालं पाहिजे, संतांचं मन विठ्ठल झालं होतं. मनाई झाली आणि पूर्ण विठ्ठलाची. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार विषयी संसार विषयी देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार देवा माझे मन लागो तुझे चरणी. संतांनी विनंती केली देवा देवा म्हणून मानसिक पापही त्यांचं नाही, काही पाप सुद्धा त्यांचं नाही, आणि वाचिक पाप सुद्धा संतांचं. या ठिकाणी आपल्याला सांगतात संत बाबा रे काही पापही नकोय, वाचिक पापही नकोय. वाचिक पाप कशाने होते? दुसऱ्याच्या निंदा केला की वाचिक पाप करतो. काहींना सवय असते सर्व गावाचे कपडे जमा करायचे आणि एका ठिकाणी दूध बसायचे. कोणते कपडे? कोणी झोपलं दुसऱ्याचे निंदा म्हणजे कपडेच आहे. संत तर म्हणतात निंदकाचे तोंड साबणाची वडी, देहाची पासोडी शुद्ध करते. हे निंदा करणारी जे वाणी आहे, जे मुख काही नाही, एक साबण आहे. दुसऱ्याचं पाप धुवायचं साबण आहे. मग आपण दुसऱ्याच्या निंदा करत असेल तर विचार करा, हे मुखाचं काय होणार? आपल्या साबण. हा वस्तुस्थितीचं वर्णन जर करत असेल आपण त्याच्या स्वभावाचं तर ते पाप नाही. एखाद्याचं चुकलं तर ते चुकलंच असंच म्हणावं. चूक ते चूक आहे, हे निंदा नाही. वस्तुस्थितीचं वर्णन करणं तो विषय नाही. म्हणून म्हणतात संत निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. काय शेजारी? कारण शेजारी कोण पाहिजे? कदाचित आपल्याकडून पाप झालं तर धुवायचं काम करतो, मग आपल्या निंदा केल्या. निंदा उलट दुसऱ्याने जर आपल्या निंदा केल्या तर फार चांगलं आहे. कळत नकळत झालेले पापांना ते धुते. उलट संत म्हणतात खळांचे निंदकाचे उत्तर आहे आमच्यावरती. असो खळ फार आमातयाचे उपकार, करती पातकाची धुनी, मोल घेता साबणी. एखाद्या गुरुने जर शिष्याला कपडे धुवायचं सांगितलं ना, तो साबण तरी मागे. दुसऱ्याला कपडे धुवायला गेले एखाद्या धंद्यावाल्याला तर तो पैसे तरी मागे. पण आपल्याला साबण मागत नाही, पैसे मागत. असेच कपडे घेऊन देतो. मोल न घेता साबण, मोलही घेत नाही, तो साबण घेत. पण या ठिकाणी वाचिक पाप करू नये. एका गावामध्ये पितरांचा कार्यक्रम. पितृपक्षामध्ये उद्या थोडं पुढे सरपंच लय लांब झाला. आणि पित्रामध्ये ये काही समजून निराले. तुम्ही सांगा कडी करतात ना? असं लवकर समजते कडी करतात. आणि ब्राह्मण बोला एका मावशीने काय केलं? ते पूजा गिजा केली ना,
पितृपक्षातील पूजा केली आणि घरचं दही दूध तूप लोणी हे सर्व घरचं असल्यामुळे ब्राह्मण बुवाला ते कढी करायची होती घरी. त्या ताईनं मग मस्त असं मोठं याच्यात काय म्हणतात तुमच्याकडे याला भरणं म्हणतात काही भरणं असं भरणं ताक दी जा म्हणे कढी करा. आता ब्राह्मण बुवाने काय केलं ते डोक्यावरती कढीचं आणि ते भरणं निघलं. आता ब्राह्मण बुवा जात असताना आकाश मार्गाने एक घार चालली आणि त्या घारीच्या मुखामध्ये साप होता. तिने मारले आधी जिवंत होता पण तिने तो मारला ते घेऊन चालली आणि विषारी साप होता. त्या विषारी सापाचे ते विष बरं का काही बुंद त्या ताकात पडली. हे ब्राह्मण बुवाला काही माहिती. घरी आल्यानंतर तिला सांगितलं म्हणे कढी कर चांगली केली कढी. त्या ब्राह्मण बुवानं कढी खाल्ली पत्नीने खाल्ली 2 मुलं होते त्यांनी कढी खाल्ली. सापाचं विष त्या ताकामध्ये पडलेलं असल्यामुळे ते चौघाचे चौघ झोपले तर झोपले. सर्व गावामध्ये झालं की ब्राह्मण बुवाचं पूर्ण घर. माता चित्रगुप्त आणि यमधर्म ते विचार करतात की आता हे पाप कोणाच्या डोक्यावर टाकायचं. जर ज्या बाईने ताक दिलं त्या ताकाची कढी यांनी केली मग ते सेवन केल्यानंतर गेल्या असं म्हणावं तर ते पाप कोणाच्या डोक्यावर तिच्या डोक्यावर. पण जेव्हा त्या ताईनं ताक दिलं त्यावेळेला त्याच्यामध्ये सापाचं विष नाही तिच्या डोक्यावर टाकता येत नाही. सापाच्या डोक्यावर टाकावं तो मेलेला जिवंत नाही. मग घारीच्या बनावं घार तिच्या मार्गाने जात आहे. हे ब्राह्मण बाप खालून जात होते घारीच्याही डोक्यावर पाप टाकता येत नाही कारण ते तिचे वाटे नाही. सापावर नाही टाकता कारण तो मेलेला आहे. ज्या ताईनं ताक दिलं तिच्याही डोक्यावर पाप नाही टाकता. मग एक कोणीतरी गिऱ्हाईक शोधावं लागेल कारण कोणावर तरी बोजा टाकावं लागेल ना. मग ते दोघं फिरायला निघले गावामध्ये अदृश्य स्वरूपामध्ये आणि एक ओटा होता. त्या ओट्यावर कधी उद्योगी लोक बसत बरं का काम धंदे करणारे बसत दिवसभर हा असा तो तसा उलट जे लोक कामाला जातात ना त्यांना ते हसतात. हो आम्ही तर कीर्तन करायला कथा करायला निघलो की लोक असतात. जो माणूस त्याच्या संसारामध्ये दंग आहे ना त्या लोक असतात की नाही. म्हणजे यांचं म्हणणं आहे आमच्या सरकारी काम बस आमच्या दोन अशाच गप्पा मारा आमच्या सारख्या मग चांगले आपण आणि त्यावेळेला त्या वट्यावरती आमच्याकडे त्या वट्याला नाव आहे. तुमच्याकडे काय नाव आहे? वटाच म्हणता ना पण आमच्याकडे त्याला कुचर वटा म्हणतात. जिथं लोक दुसऱ्याच्या निंदा करणारे बसतात त्याला कुचर वटा. तुम्ही चांगलं लक्ष द्या. उद्योगी माणूस बसत असते मुळामध्ये लांब पडतो आणि कुचर वटा त्या कुचर वट्यावर काही बसलेले होते. त्याच्यात तुम्हाला काही माहिती पडलं का? आता हे चित्रगुप्त आणि यमधर्म तिथं अदृश्य स्वरूपामध्ये पोहोचलेले होते. कोणाच्या तरी डोक्यावर पाप टाकावं लागला. त्याच्यामध्ये एकाने सुरुवात केली ब्राह्मण बुवाचं पूर्ण घर मेलं. दुसरा म्हणतो मेलं नाही मारलं. म्हणजे तिसरा म्हणतो कोणी मारलं? अरे म्हणे आपल्या गावच्या अमुक अमुक ताईनं त्यांना ताकामध्ये विष टाकून दिलं आणि मग ते कडी केली मग गेले. यमधर्माने सांगितलं चित्रगुप्त याच्या डोक्यावर टाके. वस्तुस्थिती तसं नसताना याने वर्णन करायला सुरुवात केली ना हाच खरा पापी आहे. काय लक्षात आलं?
है की नाही म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्याची निंदा जो करतो ना है की नाही कोणाची चूक नसताना ते वर्णन करतो ना तो पापीच आहे हे वाचिक पाप आहे की नाही बिंदुकाच्या बाबतीमध्ये वाचिक पापही त्याने केले काही पापही केलं आणि मानसिक पापही केलं कोणाचं चांगलं पाहिलं नाही त्याने वाट मारा धंदा सुद्धा केला लोकांना त्रास दिला त्याने लोकांचं वाईट दुसऱ्याचं चांगलं पाहिलं की आपलं चांगलं होत असते दुसऱ्याचं वाईट पाहिलं की आपलं वाईट झाल्याशिवाय आपल्याला काही सांगितलं त्यावेळेला तो विंध्याचल पर्वतावरती वनवन भटकतोय सर्व पाप त्याने केले आणि त्याची पत्नी आता चंचुला लावतो ज्यांना बिंदुकाची पत्नी चंचुली आधी तारुण्य पण होत दिसायला सुंदर होते त्यावेळेला लाखो रुपये करोडो रुपये खर्च करणारी होती पण जेव्हा आता हिचा देहही जीर्ण झाला त्यावेळेला हिच्याकडे फिरून पाहायला कोणी तयार नाही चंचुला तिला कोणी जेवण सुद्धा देत नाही भीक मागितल्यानंतर सुद्धा पश्चाताप व्हायला की या ध्याने किती पाप केला एवढा देह सुंदर होता की या ध्याने जर भोलेनाथाची प्राप्ती करायची म्हटलं तर झाली असती पण या ध्याने आपण पाप कर्म केलं वनवन भटकायला लागली चंचुला एका ठिकाणी शिवकथा चालू आणि शिव महापुराण कथा चालू आहे मंदिरामध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन ती मूर्छित पडली पोटात अन्नाचं कर नाही चक्कर आली तिला खाली पडली महाराजांनी कथेमध्ये सांगायला सुरुवात केली की भोलेनाथ असं दैवत आहे भोलेनाथ असं दैवत की किती पापी जरी असेल तर त्याचा उद्धार किती पापी त्याचा उद्धार करते आणि त्यामध्ये भोलेनाथाचा चरित्र सांगत असताना कोणतेही पाप असू द्या कथा श्रवण केल्यानंतर गेल्याशिवाय हात नाही एवढे शब्द तिच्या कानावर पडले कथा झाल्यानंतर चंचुलाने त्या महाराजांच्या चरणाला भीती मारली आणि चरणाला भीती मारली आणि महाराजांची विनंती केली की महाराज मी खूप पापी माझा उद्धार कर सर्व खरं खरं सांगितलं नंदाकडे खरं सांगा मैं आ गई शर्त तुम्हारी उतार कीजिए डूब रही जीवन नैया पार कीजिए आ गई शर्त तुम्हारी उतार कीजिए आ गई शर्त तुम्हारी उतार कीजिए डूब रही जीवन नैया पार कीजिए हमारा जो मालूम था खेल खेल में चला गया हमने भर्ती नहीं
बालपन मैंने किन में गवायो, बालपन मैंने किन में गवायो, यौवन भी मस्ती में उड़ाया, यौवन भी मस्ती में उड़ाया। अब रही गया तो भगवान अब थोड़ा जीवन रह गया है हमारा, अब रह गया है थोड़ा जीवन इसी पार कीजिए, अब रह गया है थोड़ा आप पार कीजिए, बोल रही जीवन नैया पार कीजिए, जीवन नैया पार कीजिए, जीवन नैया पार कीजिए। आ गई शर्त तुम्हारी उतार कीजिए, आ गई शर्त तुम्हारी उतार कीजिए, आखिर बरगी जीवन नैया पार कीजिए, जीवन नैया पार कीजिए, जीवन नैया पार कीजिए, पार कीजिए, पार कीजिए, पार कीजिए, पार कीजिए। संतुला ने कहा देखो भगवान, जिनके लिए मैंने पाप कमाया, पाप कर्म किया मैंने, उन्होंने मुझे क्या किया तो धोखा ही दिया। हम जिन्हें अपने अपने कहते हैं ना धोखा हुई संतों ने कहा हम जिनके भरोसे रहते हैं ना आखिर में धोखा वही लोग देते हैं। इसलिए भरोसा अगर करना हो तो भगवान पे करना और संत पे करना है। भरोसा तेरे नाम था, है भरोसा तेरे नाम था, इसलिए चुना ने कहा भगवान जिनके लिए मैंने पाप जमाया, जिनके लिए मैं पाप जमाया, उनसे प्रभु धोखा ही खाया, उनसे प्रभु मैं धोखा खाया, उनसे प्रभु धोखा खाया, उनसे प्रभु मैं धोखा खाया। ओ कैसी मुक्ति होगी, कैसी मुक्ति हुई वो ध्यान दीजिए, कैसी मुक्ति हुई वो ध्यान दीजिए, अधूरी रही जीवन नैया पार कीजिए, जीवन नैया पार कीजिए, जीवन नैया पार कीजिए। आ गई शर्त तुम्हारी उतर कीजिए, आ गई शर्त तुम्हारी उतर कीजिए, ऊपर रही जीवन नैया पार कीजिए, जीवन नैया पार कीजिए, जीवन नैया पार कीजिए। पार कीजिए, पार कीजिए, ओ पार कीजिए, प्रभु पार कीजिए, पार कीजिए, पार कीजिए, पार कीजिए, नैया पार कीजिए, अरे
चंचुलाने या ठिकाणी वर्णन केलं की मी शरण आले माझं जीवन पापी आहे कोणतेही सत्य कर्म मी केलं नाही चांगलं काम कोणतेही केलं नाही पण मी तुम्हाला शरण आले माझा उद्धार कशाने होईल महाराजांनी त्याच्यावरती दया संतांचा संग कोणत्याही निमित्ताने झाला तरी तो करा संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी संगतीचे 3 प्रकार एक कुसंगती आहे एक विसंगती आहे आणि एक सत्संगती थोडा कुसंगती करूच नाही माणसाने कुसंगतीमध्ये त्याचं हित नाही आपलं हित ऐकताय ना तुम्ही कुसंगतीमध्ये एखाद्या वाईट संगतीत आपण बसलो समजा काही मिळेल का चांगलं त्यांचं हित नाही आपलं हित नाही आमच्या गावामध्ये एका माणसाने दगडाची नाव बनवली दगडाची कशाची बनवली दगडाची आणि दगडाची नाव त्याने बनवल्यानंतर कारागीर ते नदीमध्ये सोडले फार मोठी नदी पूर्णामातेसारखी आता ती नाव कशी काय बनली पाहण्यासाठी परीक्षा घेण्यासाठी त्याने त्या नावेमध्ये दगड टाकली नाव कशाची नाव कशाची दगडाच्या नावेत काय टाकले दगडच टाकले म्हणजे गोटे आता नाव पहिल तीराला जाईल ना दगड दगडाची जर नाव असेल त्याच्यात दगड टाकले तर नाव पहिल तीराला जाऊ शकत नाही नावही पुढे दगडही दगडाची नाव आधीच तीच दगडाची नाव आधीच तीच दगडाची नाव आधीच दगडाची नाव आधी जड आहे त्याच्यात जर दगड टाकले तर दगडही बुडतील नावही बुडेल हा भलाई लाकडाची जर नाव असतील दगड टाकले तर लाकडाच्या नावामध्ये दगड करू शकतात तसं दगडाच्या नावे दगड टाकले म्हणजे कुसंगतीचा आहे तोही पुढे नाही एक आहे विसंगतीमध्ये बाप लेकाची सुद्धा विसंगती होती भाव भावाची विसंगती माई लेकाची विसंगती बाप आणि लेकाची विसंगती आहे हिरण्यकश्यप वाईट प्रल्हाद देवाचा भक्त आहे एकाच महालामध्ये दोघे विसंगती भावाची विसंगती आहे एका भावाला देव आवडतो आणि एका भावाला देव आवडत नाही विसंगती रावण आणि विभीषण
आणि माय लेकाची विसंगती कैकेयी आणि भरत भरत हा रामाचा भक्त आहे आणि कैकेयीने त्याला 14 वर्ष करता वनवासामध्ये पाठवले. कुसंगती होच नाही, दोघांचं हित नाही. विसंगतीमध्ये एकाचं हित आहे, एकाचं अनहित आहे, पण सत्संगतीमध्ये दोघांचं सुद्धा हित आहे. सत्संग जिथं आहे तिथं दोघांचं हित आहे. या ठिकाणी तुमचंही हित आहे पण आमचं सुद्धा हित आहे. आम्ही सुद्धा विनाकारण आलो. या ठिकाणी संतांचे वचन सांगायला आलो, ग्रंथातील आपण चरित्र पाहिला, आमच्या मनाचं काही नाही. या ठिकाणी हे चरित्र वर्णन केल्यानंतर अभंग म्हणा वैभव वर्णन केल्यानंतर आम्हालाही फायदा आहे. आमच्याही नकळत या वाणीकडून जर पाप झाला असेल तर तुमची सेवा करता करता आमची सुद्धा वाणी पवित्र होणार. तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगायला आलो आम्ही असं वागलो, पण आम्ही सुद्धा आमची वाणी पवित्र करण्यासाठी आलो तुमच्या घुसरवाडी, कारण आम्हालाही कथा कीर्तनाची गरज आहे. तुमचंही हित आहे आणि आमचंही हित आहे. म्हणून तर संतांनी सांगितलं गाती ऐकाती हरी कीर्तन, दोघांचं हित आहे त्या ठिकाणी समान विष्णू. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला येशू कथा श्रवण करत असताना हे प्रास्ताविक आहे. घराचा पाया जर मजबूत असेल तर घर मजबूत असते, तसं ग्रंथाची प्रस्तावना आहे. उद्यापासून सविस्तर कथा सुरुवात होणार. हे चंचुला जे आहे या चंचुलाने त्या ठिकाणी काही वेळ त्या संतांनी महाराजांची संगती केली, शिवकथा श्रवण केली आणि महाराजांनी तिला सांगितलं चंचुले तुला जर तुझं पाप घालवायचं असेल तर एकच भोलेनाथाची भक्ती, भोलेनाथाची कथा श्रवण. चंचुलाने जिथेही कथा असेल तिथं ऐकायला जायला सुरुवात केली. ऐकताय ना तुम्ही? चंचुलाने एवढं पाप केलेलं होतं पण मग नंतर तिने कथा ऐकायला सुरुवात केली. जिथं कथा असेल तिथं जायची श्रवण करायला. शिव महापुराण त्यामध्ये भोलेनाथांचं मंदिर म्हणजे शिवालय, जिथं दिसेल तिथं सेवा करायला सुरुवात केली. एक लोटा जल आणि त्यामध्ये जिथंही सत्संग असेल जायला सुरुवात केली. शेवटी देह सोडायची वेळ आल्यानंतर शिवलोकामध्ये तिला जागा मिळाली आणि पार्वती मातेच्या हट्टामुळे भोलेनाथांनी तिला आणि पार्वतीची नित्य सखी बनवली, तिला जय विजय म्हणजे एवढं पाप ज्या चंचुलाने केलं पण त्या चंचुलाचाही उद्धार झाला. कशामुळे? शिवभक्ती. म्हणून कोणतेही पाप असू द्या पण भोलेनाथाची जर भक्ती केली ना तर ते पाप शिल्लक राहत नाही. याचा अर्थ असा नाही की मग पुढेही पाप करतच राहू. साबण कपडे धुवायचं काम करते ना, डाग काढायचं काम करते ना, याचा अर्थ मग कुठेही लोटांगून यावं असं नाही. माणसाने पुण्य संपादन करावं जीवनामध्ये, पाप तर करूच नाही मुळामध्ये. पाप जाळायचं काम नाम करत असेल, पाप जाळायचं म्हणजे कथा काम करत असेल पण पाप करूच नाही. पापाचा संग्रह नसावा, पुण्याचा संग्रह असावा. कथा कीर्तन आपण श्रवण केल्यानंतर नामचिंतन केल्यानंतर पुण्य होतं, किती होतं त्याची गणना केल्या जात नाही. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हो हरी मुखे मला, 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 राधे राधे, हरी मुखे मला. हो पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे मला, हरी मुखे मला, हरी मुखे मला, हरी मुखे मला, हरी मुखे मला,
ज्ञानोबांनी काय सांगितलं एवढं पुण्यवंत नामचिंतनाने पुण्याची गणना केल्या जात नाही हो पुण्याची गणना किती पुण्य झालं करता येत नाही ना तसं चंचुलाचं किती पुण्य झालं करता श्रवण केल्यानंतर त्या शिवजीचं नामचिंतन केल्यानंतर त्या भक्ती केल्यानंतर किती पुण्य झालं त्याची गणना नाही असो 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 आणि पार्वती मातेची सखी एवढं पार्वती मातेला माझ्या पतीने सुद्धा त्याला त्याचाही उद्धार करायचा मला तेवढी चिंता कारण कसंही आणि त्याचा उद्धार करण्याची जबाबदारी पत्नीच्या आधी जर पती गेला असेल ना तर त्याला मुक्त करायची जबाबदारी पत्नीवर असते आणि पत्नी आधी गेली असेल काही चुकलं असेल पाप झाला असेल तर त्याला मुक्त करायची जबाबदारी पतीवर असते आई वडिलांची जबाबदारी मुलावरती असते एखाद्याचा मुलगा जर आधी गेला आई बापांच्या तर त्यांच्यावरती मुलाची जबाबदारी आपली कारण काही वडिलांच्या वरती मुलगा नांदूर आपली उमरीची दुसऱ्या तिथे आपल्याला वारल्यामुळे अपघाती गेल्यामुळे त्याच्या उद्धारासाठी मुक्त करण्यासाठी आई वडिलांनी नियोजन केलं आता हे फार मोठा गाव आहे पूर्ण गावाला महाप्रसाद देतात या ठिकाणी रोजचे कीर्तनाचं मानधन महाराज लोकांचं पुढे टाकला संगीत माणूस परमार्थ करायला काय पाहिजे वृत्ती पाहिजे आमच्या परमार्थ करायचा झोपडीमध्ये ज्याची सोन्याची एक लक्षात काही माणूस किती श्रीमंत असू द्या बलवान असू द्या युक्तिवान असू द्या पण देवाशी त्याचं काम पडल्याशिवाय राहत नाही जेव्हा काम पडतं ना त्याला देवा म्हणून माणसाने भगवान परमात्म्याचं करावं संकट येण्याच्या आधीच करावं हे कुठेतरी माणसाला वाचव पटत नाही काही लोकांना देव दिसत नाही देव दिसत नाही ना म्हणून आम्ही मानत दिसला असताना शिवकथाही सर्वांची असते दिसत नाही म्हणून मानत मला दिसला असताना मानला असता ते रोज जय हरी महाराज महाराज देव आहे देव मला आहे ना देव म्हणे पण दिसत नाही अरे म्हणलं तो असा देव हा की त्याला जाणा प्रचिती
त्याला काही म्हणजे महाराज दिसला असताना मी कीर्तनाला कालो त्याला वर्गणी पण ते आमच्या गप्पा मारायला यायचं देवाला मारायचं आमच्याशी बोलले आणि घरावर खाली पंक्तावरती घरावर आम्ही गेलो पुढचे टाकून तेवढ्या ते आलं ना जय हरी महाराज जय हरी म्हणलं कसं काय म्हणे काय नाही हे पंक्तीवाल्याचं आपल्याला जेवण होतं म्हणून जेवायला म्हणलं पंक्ती सत्याची म्हणलं तुम्हाला तर कळता एवढा आवडत नाही ते बरोबर आहे मग म्हणलं त्याचं प्रेम आहे ना पण आपल्या पंक्तीवाल्याचं आणि देव दिसत महाराज मानला असता त्या घराच्या जवळ कोणते तार ते तार असे गेलेले होते 3 तार चौथा तार जवळ आम्ही तिथं म्हणलं का भाऊ तार कसले विचार म्हणजे महाराज लाईनचे तार तुमचा साऊंड त्याच्यावर लाईट त्याच्यावर असं तुमचं वाद्य त्याच्याशी मग लाईट आहे हे 3 तार जे तेच आहे म्हणलं का मग या तारात दिसून म्हणजे त्या अशी म्हणलं तुला दाखवू का लाईट दिसत नाही तुला दाखवू म्हणे हो म्हणलं त्या ताराला पकड ताराला पकडल्यावर लाईन दिसते का काय बोलतोय लक्षात घ्या लाईन दिसत नाही तारामध्ये पण नाही का ती आहे पण केव्हा जेव्हा स्पर्श होईल तेव्हा तसा देव दिसत नाही तो जाणवतो आणि या ठिकाणी भगवान परमात्म्याची गरज कोणी असेल तरी त्याला देवाशिवाय आपलं चालणं जर असेल तर कोणाच्या सत्य नाही आपण कल्पना करा आपण आलो कथेला मी आलो तुम्ही आले मग कथेला आपण आलो झोपलेले बाबा कथेला आपण आलो का त्याच्या हाती होतं म्हणून आणलं आपल्याला कारण त्याच्या सत्तेशिवाय आपल्याला चालता सुद्धा येत नाही चाले हे शरीर कोणाची आसक्ती चाले हे शरीर कोणाची आसक्ती शरीर कोणाची आसक्ती चाले हे 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 शरीर कोणाची आसक्ती आणि चाले हे शरीर कोणाची असते आपलं जे चाललंय ना हे त्याच्या सत्तेशिवाय चाललं नाही बोलणं सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय नाही ऐकणं त्याच्या सत्तेशिवाय नाही पाहणं सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय
आपल्याला चालवणाराही तोच आहे, बोलवणाराही तोच आहे, ऐकवणाराही तोच आहे, डोळ्याने दाखवणारा सुद्धा तोच आहे. आपल्याला पाय जरी असले पण चालवणारा तो आहे, डोळे जरी असेल दाखवणारा तो आहे, कान असेल ऐकवणारा तो आहे, वाणी असेल बोलवणारा तो आहे. भाग्यवान आपण हा सर्व की आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा संपूर्ण अवयव आपले सुरक्षित आहे. काही काही पाहतो मी पायही पांगडे हातही पांगडे बोलते काहीच नाही. त्यांना किती पश्चाताप आहे जीवनामध्ये. भगवान परमात्म्याने तोच जर प्रसंग समजा कल्पना करायला असता तर भगवान परमात्म्याने आपले अवयव सुरक्षित ठेवले. पुढेही देवाला विनंती करायची नाही, देवा आमचे पाय हात वगैरे सर्व अवयव सुरक्षित ठेव. काही सांगता येत नाही कोणत्या टायमाला काय होईल माणसाचं, त्याच्या आधी या ठिकाणी भगवान परमात्म्याचे काम पडत लक्षात घ्या. आणि या ठिकाणी चंचुलाचं चिंतन करत असताना आपण ही कथा श्रवण करत असताना चंचुलाने सांगितलं की माझ्या पतीने खूप पाप केलेलं आहे, त्याची जबाबदारी माझ्यावर. जेव्हा त्याला देव होता त्याला देवाची गरज वाटली नाही, पण त्याला गरज आहे देवाची. बरं का, भोलेनाथाची गरज आहे, भोलेनाथाशी उद्धार होणार नाही. जेव्हा देव सुरक्षित होता पाप त्याने केलं, मलाही पाप करायचं सांगितलं, पण आज खऱ्या अर्थाने देवाची गरज त्याला. माझा पती किती पाप केला असेल ते जाऊ दे. पार्वती मातेला सांगितलं तुम्ही सांगा माझ्या पतीचा उद्धार करायचा. पार्वती मातेने भोलेनाथाला सांगितलं की पतीचा उद्धार. भोलेनाथांनी तुमरू नावाचे गंधर्व जे होते ना ते बोलवले आणि विंध्याचल पर्वतावरती वनवन भटकतोय. चंचुलाचा पती बिंदू भाई भक्षण करतोय. कोणीतरी माझा उद्धार करेल अशी आशा त्याला तळमळतोय. आणि ज्या वेळेला हे सर्व शिवगण वगैरे तिकडे गेले ना, शिवकथा काय करायला लागले, शिवकथा तिथे लांब पडायला लागलं. शिवकथा सुरुवात झाली ते उलट लांब पडायला लागलं, जवळ यायला पाहिजे ते लांब पडायला लागलं. यांनी त्याला पकडले, वृक्षाला बांधले बेलाने, जबरदस्ती शिवकथा त्याला श्रवण करायला लावली. नंतर त्याला शिवकथा आवडायला लागली. शांत झालं, त्याचं धावणंही संपलं आणि त्याने शिवकथा मनापासून ऐकायला सुरुवात केली. पिशाच जेवणीमध्ये जरी गेलं होतं तरी. आणि नंतर पूर्ण शिवकथा त्याने श्रवण केल्यानंतर भोलेनाथांनी त्याला आपल्या शिवगणामध्ये सामील करून घेतलं. एवढा अधिकार शिवकथेचा आहे. एवढं पाप करणारा जरी असेल हिंदू पण त्याचा शिवकथेमध्ये आणि काय झाला उद्धार झाला. आपलं तर कोणतंच पाप नाही. एवढं पाप करणारे चंचुला बिंदू यांचा जर उद्धार झाला, देवराजचा उद्धार झाला, आपलं तर कोणतंही पाप नाही. हो आपण तर सर्व पुण्यवान पण तरी सुद्धा शिवकथेची प्रत्येकाला गरज आहे. आणि शिवकथा सर्व आणि कलियुगामध्ये दुसरं साधनच नाही कथा कीर्तन. सूतजी आणि शौनकांच्या याच्या संवादामध्ये आणि पुढील सांगायला सुरुवात महाराज ही शिवकथा उत्तम कथा आहे. शरीर जसं उत्तम आहे आणि या कलियुगामध्ये पुण्यहीन माणसं जन्माला येते आणि पुण्य जर कशाने होईल तर त्या कथा कीर्तनाने. दुसऱ्यावर प्रेम करणारे होते, दुसऱ्याची निंदा करणारे होते, दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करणारे होते, स्त्रीची अभिलाषा ठेवणारे होते, असे जन्माला येते आणि स्त्रियांच्या मोहात सुद्धा पडते. ब्राह्मण कर्मापासून दूर जाते, त्यांचं कर्म ते विसरते. क्षत्रिय स्वतःचा धर्म सोडून आणि कुसंगती करते. प्रजेचे आणि रक्षण नाही करणार ते आणि अंतक होती आणि माता पित्यांची बेमान होती. कलियुगामध्ये असे लोक होते. त्याकरता शिवकथा एक रामबाण औषध आहे.
मुळामध्ये बेमान दुनिया आली। देवाचे उपकार जाऊ द्या, पण ज्या माता पित्याने जन्म दिला त्यांचे सुद्धा उपकार लोक मानत नाही। देवाला मानत नाही कारण तो दिसत नाही। एखाद्यामध्ये देव दिसत नाही म्हणून मानत नाही। अरे ज्यांनी जन्म दिला ना ते सुद्धा तुझ्यासाठी देवच आहे। मातृदेव भव आणि पितृ ते सुद्धा माय बाप म्हणजे देवच आहे ना। पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आला कोणामुळे? पुंडलिक आणि आई वडिलांची सेवा केली तेवढ्या। ही दुनियाच बेमान आहे। आई रे माता पिता सुद्धा देव आहे। ते सुद्धा भोलेनाथ पार्वतीचा आहे। त्यांच्यातही जर देव पाहिला तर चालतं फिरतं दैवत आहे आपल्या घरामध्ये असो। आणि या ठिकाणी आपण शिवकथा सर्वांनी करत असताना आज एवढंच पाहिजे आहे, कितीही पाप कमावलेला एखादा असेल त्याने जर शिवकथा श्रवण केली की त्याचा उद्धार झाल्याशिवाय नाही। आज त्याची सुरुवात केली आपण 10 वाजेपर्यंत करायची ना कथा। जाऊ द्या 10:30 आणि उद्यापासून मंत्र मला 11 आणि अजून जर तुम्ही प्रतिसाद दिला तर 12 आपलं काय पेट्रोल जळून राहिलं असो। अरे आनंदाने घ्यायचं तर काय करायचं एकदा मस्त भजन टाळी वाजवा। हरी राधे राधे हो राधे 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 हो राधे जय श्री राम हो राधे राधे हो राधे राधे राधे
राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे आणि हा बिंदू म्हणजे जीवात्मा हा जीवरूपी बिंदू जो आहे ना याने शरण जावं बोलले चंचुलामध्ये म्हणजे बुद्धी क्षणाक्षणाला रंग बदल करणारी चंचुलामध्ये चंचल अनेक बुद्धीचे तरंग आणि क्षणोक्षणी पालटणारी असो या ठिकाणी या बुद्धीला जर त्याच्या पायावर जर स्थिर केलं ना मनात ती इच्छा पूर्ण होते मनाचे संकल्प पावी नवी सिद्धी जरी राहे बुद्धी त्याचे आणि या ठिकाणी हा जीवात्मा जो आहे ना त्या जीवात्माची पत्नी ते सुद्धा चांगली पाहिजे सद्बुद्धी सुबुद्धी नको आहे आणि या ठिकाणी त्या चंचुलामुळे त्याचा उद्धार झाला बिंदुकाचा त्याला भोलेनाथांनी शिवगणामध्ये सामील करून घेतला खूप सुंदर म्हणजे असा तो पापी बिंदू तो शिवकथेमुळे पिशाच्या योनीमध्ये गेलेलो होतो पण तरी सुद्धा त्याने शिवकथा सर्व केली तर त्याचा उद्धार आता मला एक सांगा पिशाच्या योनीमध्ये जे गेला असेल त्याचा जर उद्धार शिवकथा करते म्हणजे मानव देहामध्ये त्यांचा करणार नाही का नक्कीच करेल पण त्या ठिकाणी तेवढा विश्वास पाहिजे तेवढी श्रद्धा पाहिजे बरं का आणि पहिला दिवस असल्यामुळे जाऊ द्या उद्या पहिला दिवस म्हटला की आज जोडजाळचा दिवस असतो एक असतं तर एक राहत नाही बदल करावं लागतं बरंच चला आपले शाहीर गुरुजी अरुणजी गुरुजी आणि यांच्यामुळे आपलं सर्वांचं दर्शन झालं गेल्या वर्षी कीर्तनाला आलो आणि यावर्षी सांगितलं की बा सर्वांची इच्छा आहे की शिवकथा करा म्हटलं काही हरकत नाही चला एक आनंद येतो ना आणि माणसं जीवनामध्ये जुटले पाहिजे दुसरं काय माणसं जुटले पाहिजे कथा कीर्तन हे माणसं जोडण्याचं एक साधन आहे याच्यामध्ये माणसं जुटतात लक्षात घ्या घरामध्ये आपलं आपले एकल गुरु आणि किती बसलं काय फायदा आहे पण इथं माणसं जुटतात देव त्याच्यातही देव पाहायचा तो आपल्यात देव पाहिजे ना प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो देव आहे असे ठिकाण आहे तरी असो आणि पहिला दिवस आहे आपला आजचा जोडजाळचा दिवस आहे ज्या दिवशी शेत पेरलं त्या दिवशी उगत नाही उगते का शेत पेरलं त्या दिवशी उगते शेतकरी वर्ग आहे ना आपण अजून कापूस चालू इकडे आहे ना कपाशी चालू आहे सध्या शेत पेरलं त्या दिवशी उगते का एक दोन दिवसानं उगते ना तसंही भोलेनाथाचं सुद्धा शेत आहे नामचिंतनाचं पहिल्या दिवशी नाही दिसत ते गाव दिसत नाही अरे पहिल्या दिवशी नाही दिसत ते एक दोन दिवसानंतर दिसायला लागते तसंच आहे खूप सुंदर प्रसंग येणार आहे भोलेनाथाचा विवाह सोहळा त्याच्यात भजन तो आनंद बरं का हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है भोला नगर में आया है मेरा भोला नगर में भोला नगर में भोला नगर में
भोला नगर मेरा भोला उमापति महादेव पवन पुत्र हनुमान की श्री संत गजानन महाराज की राठौड़े महाराज की हर 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 कथेचा वेळ वाढून जाईल तुम्ही वेळेवर प्रयत्न करायचे आज कथेला 8 वाजता उद्या 7:30 पर्यंत यायचे प्रयत्न करा 8 ला यायला चालते 8 ते 11 एकत्र झाले तरी चालते काही विषय नाही आज पहिला दिवस आहे आम्हाला थोडं बोर वाटलं तुम्हाला थोडं बोर वाटेल म्हणजे आमचंही लक्ष लागणार नाही तुमचं लक्ष लागणार नाही पण उद्यापासून घरी तुमचं लक्ष लागणार नाही मंडपात आल्याशिवाय बरं का खरा आनंद इथं तरी असो संपूर्ण कथा होईल शिवपुराणात कोणती कथा बाकी राहणार नाही संपूर्ण शिवपुराण आणि त्याच्यात आलेलं चरित्र हे आपल्याला पाहायचं आहे असो आणि आता आरती करायची तरी आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं श्री शिवपुराण शिवजी की आरती कीजिए शिवपुराण शिवजी की आरती कीजिए चरणों में अपना कीजिए की आरती कीजिए शिव चरणों में अपना कीजिए ये महान ग्रंथ है शिवपुराण बनाने वाला बनाने वाला
पार्वती पते हर हर महादेव।